नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. प्रमाण इतकं चांगलं दिलं ते मी आता एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मी पाहिलेला नाही, ऐकलेला आहे. दर अधिक मासामध्ये, अधिक मास किती वर्षानं? 3 वर्षानं. प्रत्येक अधिक मासामध्ये पूजनीय ब्रह्मीभूत दुंडा महाराज देगलूरकर यांच्या मठामध्ये महाराजाचं कीर्तन होत होतं. किती वर्षाला एकदा? 3 वर्ष. महाराज ज्यावेळी महाराजाच्या मठात जायचे, पूजनीय दुंडा महाराज सपत्नीक ताट घेऊन उभी राहायची महाराजाला ओवाळण्याकरता. अर्धा तास या दोघांची झटापट चालायची. दुंडा महाराज म्हणायचे पाठा उभा राहा. महाराज म्हणायचे मी कुणबी आहे, मी ब्राह्मणाच्या हातात पाय धुवून घेत नाही, मी शेतकरी आहे. दुंडा महाराज म्हणले ब्राह्मणाला मानता का? म्हणले मानतो. मग ब्राह्मणाची आज्ञा मानित असाल? आज्ञा मानतो. मग उभा पाठा. नाईलाज व्हायचा. महाराज पाठावर उभे राहायचे, पाय धुऊ देत नव्हते. हार घालायचे दुंडा महाराज आणि पाया पडू द्या म्हणायचे. ती पुन्हा अर्धा तास झटापट चालायची. महाराज म्हणायचे नाही मी शेतकरी, मी माझी मर्यादा जाणून मी तुम्हाला पाया पडू देत नाही. दुंडा महाराज शेवटी ऐकणं गेले म्हणायचे तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे पाया पडू दे. आता त्या शपथीच्या पुढे काय जात? महाराजांनी पाया पडल्यावर मोठ्या महाराजानं पूजनीय दुंडा महाराज देगलूरकर यांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालायचा. सोबत जे काही नवीन पोरं आलेली होती ना, त्याला वाटायचं आपले महाराज मोठे महाराज आहेत, आपल्या महाराजाला कोणाच्या पाया पडायची गरज आणि आपले महाराज हेच्या कसं पाया पडायचे. आणि साष्टांग दंडवत घातल्यावर ती गाडीत बसल्यावर म्हणायचे महाराज तुम्ही आज दुंडा महाराजाला साष्टांग दंडवत घातला, त्याचा महिमा सांगा की आम्हाला. त्यांचा महिमा सांगा म्हणल्यावर महाराजाचं धड भरून यायचं. महाराजाला हुंदका आवरायचा नाही, महाराजाला रडणं आवरायचं नाही, महाराजाला अर्धा तास सांभाळावं लागायचं. महाराज सावरा की स्वतःला, आम्हाला सांगा की त्यांचा महिमा. त्यावेळेस मोठे महाराज म्हणायचे दुंडा महाराज देगलूरकर म्हणजे चालतं बोलतं ज्ञानपीठ आहे आपल्या महाराष्ट्रात. त्यांचं दर्शन म्हणजे मला वाटते प्रत्यक्ष देवाच्या दर्शनाचं, संतांच्या दर्शनाचं मला या ठिकाणी अनुभूती येते. शिवशंकरा तू अवतार, हाती घेऊन भवानी तलवार.
समजाय फार काही झीज नाही, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. मग एवढं जे दर्शन तुम्ही एवढं सोपं सांगताय महाराज, त्या दर्शनाच्या बाबतीमध्ये आता आमची उत्कंठा जागी झाली. निश्चित आम्ही उद्यापासून दर्शनासाठी जागरूक होऊ, पण दर्शन घ्यायचं कोणाच तेच तर सांगायचं आज आपल्याला. विठाला विठाला दर्शनाचा ज्यांना अनुभव आहे त्यांना विचारलं पाहिजे की महाराज आम्ही कुठं दर्शन घ्यावं, कोणाचं दर्शन घ्यावं, आम्ही कुठं नतमस्तक व्हावं. ज्यावेळी तुकोबारायला विचारण्यात आलं, तुकोबाराने स्वतःचा अनुभव सांगितलाय अभंगाच्या पहिल्या.